जिजामाता विद्यामंदिर अनसिंग या शाळेत स्वच्छता मॉनिटर नियुक्त करण्यात आलेत। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये स्वच्छता मॉनिटर 2023 फेज 2 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। कचऱ्याबाबत निष्काळजीमुक्त महाराष्ट्र हे उद्दिष्ट ठेवण्यात आले। प्रोजेक्ट लेट्स चेंज म्हणजेच PLC स्वच्छता मॉनिटर हे अभियान स्वच्छतेसाठी आहे, परंतु आत्तापर्यंत जसे अभियान राबवण्यात आले तसे हे अभियान नाही, तर विद्यार्थ्यांना मूलभूत असामाजिक कृत्य करणाऱ्याला थांबवून झालेली चूक त्यांच्या जागीच लक्षात आणून देऊन ती सुधारण्याची त्यांना सवय करण्याची विनंती करण्यासाठी आहे। रोज स्वच्छता मॉनिटरगिरी केलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घटनेचे विवरण विद्यार्थ्यांना सांगायला हवेत। ती सवय त्यांना लावण्यासाठी वर्ग 8 चे वर्ग शिक्षक भुरे सर यांनी सुद्धा वर्गामध्ये स्वच्छता मॉनिटरची नियुक्ती केली। त्यामध्ये संस्कृती गावंडे व श्रुतिका येवले यांनी आज आपले विचार या संदर्भात मांडले। ते पुढील प्रमाणे आहेत। संस्कृती निलेश गावंडे, इयत्ता 8वा ब। मी आज रस्त्याने येत होते तेव्हा एका चहाच्या दुकानात काही ग्राहक चहा घेत होते। तेव्हा चहा घेऊन झाल्यानंतर त्यांनी ते कप्स बाजूला फेकून दिले। मी हे बघून त्या चहाच्या दुकानवाल्याला म्हटले की भाऊ, हे तुम्ही कप्स डस्टबिन मध्ये टाका किंवा त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये टाका, या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा। हे बोलणं त्या चहावाल्याने 9व्या दिवशी मला तिथून जाताना डस्टबिन दिसली व ते जे लोक होते चहा घेऊन ते जे कप्स होते त्या डस्टबिन मध्ये टाकताना दिसले। नमस्कार, माझे नाव श्रुतिका आणि येवले। मी इयत्ता 8वी मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिजामाता विद्यामंदिर अनसिंग। मार्गदर्शक श्री ललित भुरे सर। मी तुम्हाला सांगणार आहे स्वच्छताबद्दल थोडीशी माहिती। मी आज येता वेळेस बघितले की एका बस स्टँडवर काही मुले चिप्स वेपर्स असे खात होते व ते तिथेच खाली फेकत होते। तर मी त्यांना म्हणाले की इथे खूप असा गर्दा होते, तर तुम्ही असं करायचं नाही। तर मी त्यांना म्हणाले की तुम्ही हे डस्टबिन मध्ये आणा। तर मी त्यांना म्हणाले की तुम्ही हे डस्टबिन मध्ये टाका व त्यांनी माझं ऐकले व त्यांनी ते वेपर्स उचलले सर्व व डस्टबिन मध्ये नेऊन टाकले व मी त्यांना म्हणाले की आता जसं मी तुम्हाला सांगितलं, तर तुमच्या पुढे जर कोणी असे कचरा करत असेल तर तुम्ही पण त्यांना असे सांगा की इथे कचरा करू नका व डस्टबिन मध्ये टाका व त्यांनी माझं ऐकलं। शाळेतील डिजिटल बोर्डवर लेट्स चेंज ही फिल्म दाखवण्यात आली। या उपक्रमाला शाळेतील 500 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते। शाळेतील ज्येष्ठ शिक्षक दिलीप मुसळे सर यांनी शाळेतील परिसरातील स्वच्छताबाबत स्वच्छता मॉनिटर नियुक्त केलेत। त्यामध्ये अथर्व मुसळे यांनी आपले विचार व्यक्त केले। श्री मुसळे सर, आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करताना सर प्लास्टिक निर्मूलनाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगा आमच्या विद्यार्थ्यांना। तर प्लॅस्टिक बाबत सांगायचं झालं तर आपण प्लॅस्टिकचा पूर्ण वापर बंदच केला पाहिजे। आपण दुकानातून प्लॅस्टिकच्या पिशव्या आणतो, बाजारात सामान नेण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या नेतो, तर त्याच्याऐवजी आपण कागदाच्या पिशव्या करायच्या, कपड्याच्या तयार करायच्या। कारण प्लॅस्टिकच्या पिशव्या जर आपण वापरू लागलो तर त्याचा वापर जास्त होईल आणि हे जे प्लॅस्टिक आहे याचं विघटन लवकर बरेच वर्ष होत नाही, फार वर्ष विघटन होण्यासाठी लागतात। इतर जो पालापाचोळा आहे, केळाचे साठ आहे, असे जे वस्तू आहेत, कागदाच्या पिशव्या आहे, कपड्याच्या, असे विघटन लवकर होते, लवकर कुजतात। परंतु प्लॅस्टिक हे लवकर काही कुजत नाही आणि अनेक वर्ष ते तसंच पडून राहते आणि त्याचे दुष्परिणाम होतात। पन्न्या प्लॅस्टिकच्या इकडे तिकडे पडल्या तर गुरंढोरं खातात, त्यांच्या अन्ननलिकेमध्ये अडकतात आणि त्यांचा मृत्यू होऊ शकतो, म्हणजे जनावरं बिमार पडतात। त्याचप्रमाणे माणसं प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये चहा पितात, तर अतिउष्ण असल्यामुळे प्लॅस्टिक थोडंसं विरघळते आणि ते चहामध्ये विरघळून मानवाच्या शरीरात मुक्त जाते। त्यासाठी प्लॅस्टिकचे कप वापरणं किंवा बाजारामधून पिशव्यामध्ये काही साहित्य। 5 डिसेंबर रोजी माननीय मंत्री शालेय शिक्षण श्री दीपक केसरकर यांनी स्वच्छता मॉनिटरच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले। तर माननीय राज्यपाल श्री रमेशजी बैस
व मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी अभियानाचे अनावरण केले. जिजामाता विद्या मंदिरमध्ये मुख्याध्यापक श्री कळाके सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक भुरे सर, गोटे सर, वाकुडकर सर, बकाल सर, परांडे सर, बोंद्रे सर, यशवंत सर, मुसळे सर, भास्कर सर, मानवतकर सर, मुंदे मॅडम, शेळके मॅडम, अग्रवाल मॅडम, भेंडेकर सर, राठोड सर, जाधव सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या संदर्भात काम केले.